नमस्कार. आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल. तर आचारसंहिता चालू झाल्यामुळे प्रशासनाचं काही उल्लंघन होऊ नये त्यामुळे हबीब सय्यद यांनी आज हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आपल्याबरोबर आता मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आहे. साईनाथ बाबर की आपण काय सांगाल? खरं हा अशोका न्यूज नंतर 42 सगळं पुढं काँग्रेस जाणारा हा रस्ता आहे. मधल्या काळामध्ये या रस्त्यासाठी मी सुद्धा खूप फॉलोअप करत होतो. त्यामध्ये शहर सुधारणाला ठराव सुद्धा टाकला होता की या जागा तपासून या जागा ताब्यात घ्यावी. आणि त्यावेळेस पाठीमागचे रोखड्यांची फॅमिलीची द्यायला तयार होती. पुढची ही लिटिगेशनमध्ये लिपोरेंची जागा होती, पण ती एका जुन्या कोणीतरी घेतली होती. त्यानंतर आता काही लोकांनी घेतली. मला वाटतं की हा रस्ता होणं खूप गरजेचं होतं. पर्यायी रस्ते कोंडवाला होतं ते ट्रॅफिक मुक्त कोंडवा करण्यासाठी फक्त बोलून चालणार नाही. तर त्यामध्ये जिथं जिथं आपल्याला वाटतात की जिथं मिसिंग लिंक आहे तिथं लाईन रस्ते जोडले जाऊ शकतात. त्या ठिकाणचे रस्ते जोडले जाऊन गेले पाहिजेत. काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी फक्त या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेतला. तर मला वाटतं की भविष्यामध्ये ते रस्ते जोडले गेले पाहिजे. हा एकच ते असे कोंड्यात भरपूर रस्ते आहेत की जे जोडणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून एक विरोधी पक्षातला जरी नगरसेवक होतो, महानगरपालिकेत आम्ही दोघंच होतो, तरी पण बरेचशा वेळेस आम्ही रस्त्यांसाठी आंदोलन करत होतो. त्या NIPM रोडला सुद्धा एक पर्यायी रस्ता आम्ही काढला होता जो फायर ब्रिगेड स्टेशनपासून आहे. तो अर्धा रस्ता बनवल्यानंतर तो प्रभागातून माझे गेला, पुढं पुढे बजेटच टाकलं. असे पर्यायी रस्ते जे बेसिकली गेले ते जोडणं गरजेचं आहे.